नमस्कार. गॅसवर कढई मांडून घ्यायची. त्या कढईमध्ये 2 ते 3 चमचे असे साजूक तूप घालायचं. त्यामध्ये अर्धी वाटी नाचणीचं पीठ घालायचं आणि हे पीठ छान त्यामध्ये खमंग असा वास सुगंध येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं, भाजून घ्यायचं. नंतर आता ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. नंतर त्याच कढईमध्ये 1 तांब्या पाणी घालायचं. ज्या वाटीने आपण नाचणीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 1.5 वाटी गूळ घ्यायचा आणि तो छान त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आता हे गुळवणी उकळेपर्यंत आपण जे भाजून घेतलेलं नाचणीचं पीठ आहे ना, त्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्यायची. एकदम अशा सगळ्या गुठळ्या त्याच्या फोडून घ्यायच्या. त्यामध्ये गुठळ्या राहणार नाही त्याची काळजी घ्यायची. त्यानंतर इकडं तोपर्यंत गुळवणी उकळलेला आहे. आपण आता त्या गुळवण्यामध्ये हे पाणी मिक्स केलेलं नाचणीचं पीठ घालायचं. एका हाताने पीठ घालायचं आणि दुसऱ्या हाताने ते छान ढवळून घ्यायचं. नंतर त्यामध्ये विलायची घालायची. आपली इथं नाचणीची पेस्ट तयार आहे. ही हिवाळ्यामध्ये पिण्यासाठी एकदम आल्हाददायक आहे. शिवाय ही पेज लहान मुलांनाही खूप फायदेशीर आहे. शिवाय आजारी व्यक्ती बाळंतणीसाठी ही पेज दिली जाते. ही माझ्या आजीची रेसिपी आहे आणि अशा पद्धतीने आपण बाजरीच्या पिठाची ही पेज आपण करू शकतो आणि हिवाळ्यात पिऊ शकतो. बाय.